हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा हे आता म्हणत असते की ज्याने कुणी हे केलंय ते मी शोधून काढणारच. मी चोरी केलेली नाही हे मी सिद्ध करून दावणार. काय बी झालं तरी म्या सौतावर कुठला बी आळ येऊ देणार नाही. आणि मग ती हे बोलत असताना मातीची शपथ घेते आणि सांगते म्या हारणार नाही. त्याबरोबर आता इथं आमदार साहेब हे बाळजाबाईंच्या घरला आलेले असतात. आता आमदार साहेबांनी बघून बाळजाबाई लईच जास्त खुश होऊन जातात. या या आमदार साहेब या, हे तुमच्यासाठी. त्याबरोबर आमदार साहेबसुद्धा हे घ्या, हे आमच्याकडनं छोटीशी भेट तुमच्यासाठी असं म्हणत बाळजाबाईंच्या हातात काही वस्तू देतात. बाळजाबाई म्हणतात या की या, आतमध्ये या. अहो आमदार साहेब, ह्या समध्या वस्तूंची खरंच काय गरज होती? त्यावर आमदार म्हणायला लागतात, अहो असं काय करताय बाळजाबाई, रिकाम्या हाताने तरी कसं येणार? त्याबरोबर बाळजाबाई लगेचच म्हणतात, वय ते बी झालंच की. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो. दुष्यंतला बघून आमदार विचारतात, बरं हे तुमचं चिरंजीव ना, मग काय आवडतं का नाही असनी गावाला राहायला? आता गावाला राहायला दुष्यंतला आवडतं की नाही असा आमदार साहेबांनी प्रश्न विचारल्याबरोबर बाळजाबाई लगेचच सांगतात की नाही नाही, त्याला गावाला राहायला फारसं आवडत नाही. आमच्या दुष्यंतला तिकडं शहरातच करमतं जास्त. काय? त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतला बघून आता आमदार साहेब म्हणायला लागतात, नाही गावाला राहायला आवडणार तरी कसं? गावची मुलगी बायको म्हणून केली आणि आता त्या बायकोने चोरी केली. तुम्हाला काय वाटतं बाळजाबाई, गावात घडणाऱ्या घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचत नाही का? अहो गावात वारं कुठल्या दिशेने फिरतं ना हे सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. एवढी मोठी बातमी पोहोचणार नाही आमच्यापर्यंत. तुम्ही खरं तर मनाचा मोठेपणा दाखवून गरीब घरातली पोरगी सून म्हणून करून आणलीत. पण शेवटी तिनं काय केलं? तिनं तिची लायकी दाखवून दिली ना. अहो शेवटी एवढं सगळं वैभव सोडून, एवढं सर्व मांगल्य सोडून तिने काय केलं तर तिने गावदेवीच्या अंगावरचे 4 दागिने चोरले. त्यापेक्षा तुम्ही तिला जरा चांगलं समजून सांगायचं होतं. तुमच्या हातचं बालकडू पाजायचं होतं की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, माझ्या बायकोने चोरी केलेली नाही आहे. आता दुष्यंतने एवढ्या कॉन्फिडेंटली म्हटल्याबरोबर आमदार साहेब उठून उभे राहतात. दुष्यंत आणि आमदार साहेब आता एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात. बाळजाबाई म्हणत असतात, अहो आमदार साहेब दुष्यंत. त्याबरोबर लगेचच आता आमदार साहेब बाळजाबाईंना हात करतात आणि म्हणत असतात, वा आवडला आपल्याला, आम्हाला तुमचा हा कॉन्फिडन्स आवडलाय बरं दुष्यंत सरकार. आणि काय आहे ना, म्हणायचं झालं तर आमच्यासमोर लोकांचं तोंड बोलायला उघडत नाही आणि तुम्ही तर तुमच्या बायकोची इतकी ठामपणे बाजू घेतली आमच्यासमोर. त्यावर लगेचच इकडे दुष्यंत त्यांना सांगत असतो, काय ना आमदार साहेब, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरचा गुन्हा सिद्ध होत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीने गुन्हा केलाय की नाही याची शाश्वती नाही देता येत, त्याला गुन्हेगार नाही ठरवता येत. आणि माझ्या बायकोने चोरी केलेली नाही आहे हे मला माहीत आहे. त्याबरोबर लगेचच इकडे आमदार साहेब म्हणायला लागतात, अशीच तळप हवी आहे, असंच उसळतं रक्त हवं आहे. बाळजाबाई, जर तुम्ही आमदार म्हणून निवडून आलासात तर मग आपण ह्यासनी शेतकरी संघटनेचा असो विचार करायला म्हणजे काही हरकत नाही. राजकारणात असं रक्त गरम हवंच आहे. बरं, तोपर्यंत आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दुष्यंतराव असं म्हणत आता लगेचच ते दुष्यंतला मिठी मारतात. पण दुष्यंत त्यांना मिठी मारण्यासाठी हात उचलत नाही. दुष्यंत काही त्यांना स्वतःहून मिठी मारायला जात नाही. त्याबरोबर मग लगेचच आता आमदार साहेब म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, चालायचंच, असू द्या. बरं येतो मग आम्ही आता काय. त्याबरोबर आता ते तिकडनं निघून गेल्यावर दुष्यंत हा बाळजाबाईला म्हणत असतो, आई अगं काय आहे सगळं, तुला माहिती आहे ना कृष्णाने यातलं काहीही केलेलं नाही आहे म्हणून. मग तरीसुद्धा ही लोक का म्हणून उगाच चौगास येऊन काहीही बडबडतात? कृष्णाने चोरी केलेली नाही आहे याची मला पूर्ण खात्री आहे. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की रांगडे पाटलांच्या सुनेने कृष्णाने केली असेल का गावदेवीच्या दागिन्यांची चोरी असा बॅनर बनवून घेतलेला असतो इथे आता पूजाने. आणि अख्ख्या गावामध्ये तसेच सेम टू सेम बॅनर बनवून छापायला लावलेले असतात. आता बॅनरवाल्या माणसाने अख्ख्या गावभर बॅनर लावून पूजाला ही गोष्ट सांगितलेली असते. तर आता लगेचच इकडे दुष्यंत हा बाळजाबाईला म्हणत असतो, आई अगं काय आहे हे सगळं,
त्यावर बाळासाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत असं काय करायला लागलायस? नाही, तुझ्यावर काय येळ आली आहे ते मी समजू शकतो. अरे पर कृष्णीनं चोरी केली आहे हे समद्या गावानं बघितलेलं आहे. लोकांनी तिला मंदिरात येता जाताना पाहिलंय आणि त्याहून महत्त्वाचं त्यो बंट्या त्यानं तर तिला सपशेल पाहिलंय. मग असं एवढं समजा असताना तू कसं काय म्हणू शकतोस तिनं चोरी केलेली नाही म्हणून? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई कृष्णाने चोरी केलेली नाही आहे, मला खात्री आहे. त्याबरोबर बाळासाबाई म्हणतात, अरे नाही रे लेकरा, तू सरळ आहेस नवं म्हणून तुला समधीच तशी असत्याल असं वाटतं, पण तसं नसतं र. दुष्यंत अरे बघ की हे समज काय घडून बसलं. हे लगीन तू माझ्यासाठी केलंस, माझ्यासाठी तू तुझं स्वतःचं आयुष्य पणाला लावलंस आणि आता हे काय घडून बसलं रे तुझ्या आयुष्यात? आज पावतर रांगडे पाटलांच्या घरात कधी बी हे असं काही घडलं नव्हतं, पर आता बघ की हे समज काय होऊन बसलं. जे घडतंय का नाही त्या सगळ्याला म्याच जबाबदार आहे असं मला वाटायलंय. मला लय वाईट वाटायलंय बघ दुष्यंत, हे समज नगं घडायला हवं होतं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई अगं. त्याबरोबर बाळासाबाई म्हणतात, माझ्यामुळं झाली ना व तुझ्या आयुष्याची माती, राख रांगोळी झाली र पोरा. आणि मग बाळासाबाई रडायचं नाटक करतात आणि दुष्यंतला मिठी मारतात. आता दुष्यंतसुद्धा इमोशनल होतो आणि बाळासाबाईंना जवळ घेतो, मिठीत घेतो. तर दुसरीकडे आता कृष्णा ही ज्या रस्त्याने गावदेवीच्या देवळात गेलेली असते ती आता त्या ठिकाणी परत आलेली असते आणि ती आता म्हणत असते की मला मंदिरात जाताना कुणीतरी बघितलं असेलच ना व इथं. मग आता इथं विचारू कुणाला? हाडकर काकू. आणि मग ते आता हाडकर काकूसनी आवाज देते. इतक्यात समोरनं हाडकर काकू येतात. हाडकर काकू, ओ हाडकर काकू. हाडकर काकू म्हणतात, काय ग? कृष्णी त्यांच्याजवळ जाते आणि त्यासनी म्हणते, हाडकर काकू बरं झालं घावलासा. तुम्ही मला देवळात जाताना पाहिलं होतं काय गावदेवीच्या? त्याबरोबर हाडकर काकू म्हणतात, नाही म्या तर तुला पाहिलं नाही, पर कृष्णे एक गोष्ट लक्षात ठेव, नाही तू हे जे काही केलं आहेस नवं ते लई चुकीचं केलं आहेस हा. असं करायला नगं होतंस तू. अगं ज्या गावानं तुला आधार दिला, आसरा दिला, त्याच गावातल्या गावदेवीचं दागिनं चोरलंस. काय वाटलं नाही वे तुला हे समज वागताना? केलंस कशा पायानं हे समज? गरज काय होती तुला या समध्या कुरापती करण्याची? जाऊ दे, आता तुझ्याशी बोलून काय अर्थच नाही. जा इकडनं निघ. तुला समजत काय होतं आम्ही समध्या आणि तू निघालीस काय? कृष्णा म्हणते, अहो काकू. त्यावरती म्हणते, निघ ग इकडनं निघ. चालती हो. मग कृष्णा तिकडनं निघते. तर इकडे आता दुष्यंत हा खोलीत आलेला असतो आणि आता त्याच्या मनामध्ये कृष्णाचा विचार यायला लागतो. दुष्यंत विचार करतो, कृष्णा कुठे असेल? नाही म्हणजे विचारू का कॉल करून? नको नको. जर मी आत्ता स्वतःहून फोन केला तर तिला असं वाटेल की मला तिची खूप जास्त काळजी वाटते आणि म्हणून मी फोन केला. उगाचच्या उगाच तिचा गैरसमज होईल. पण नाही, आता ती माझ्या कुटुंबाचा भाग आहे, त्यामुळे मी तिची काळजी करणं स्वाभाविक आहेच की. माझी बायको आहे ती. पण नाही, नको उगाच. इतकेच त्याच्या फोनवर चार्लीचा फोन येतो. चार्ली दुष्यंतला विचारत असतो, दुष्यंत येणार आहेस ना मग ब्रो आज मला भेटायला? त्यावर दुष्यंत चार्लीला म्हणतो, हो हो येणार आहे ना, येणार आहे. आणि मग चार्ली ओके गुड एवढं बोलून आता फोन कट करून टाकतो. आता दुष्यंत हा कृष्णाबद्दल विचार करत असतो. तर दुसरीकडे अढळराव हे पोलिसांना भेटलेले असतात. अढळराव विचारत असतात, काय मग साहेब मागमूस लागला? त्यावर ते सांगतात की साहेब अहो काय बी कळलेलं नाही आहे. म्हणजे काय बी नाही. त्यावर आता अढळराव म्हणतात, अहो असं कसं होईल? कृष्णाला निर्दोष सिद्ध करेल असा तुम्हाला एकसुद्धा पुरावा अजूनही मिळालेला नाही आहे. अहो हे असं कसं चालेल? नाही म्हणजे कृष्णाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये काहीतरी पुरावा हवाच आहे. साहेब मला कृष्णा निर्दोष आहे यासाठी तुम्ही एकदम ठोस पुरावा आणून द्या, कारण ठोस पुराव्याची गरज आहे हो सध्या. द्याल ना आणून? त्याबरोबर आता पोलीस म्हणत असतात की अढळराव आम्ही नक्की प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पुरावा पोहोचवण्यासाठी. आणि मग पोलीस तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इथं आता कृष्णा बघते तर काय, गोदाक्का एकटीच भाऱ्याची मोळी, लाकडाची मोळी डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत असते, पण ती आता तिला जमत नसते घ्यायला डोक्यावर. कृष्णा तिकडे येते आणि गोदाक्का अगं मॅम हात लावतो असं म्हणते. गोदाक्का म्हणते, थांब तिथंच, नगा हात लावू मला, म्या बघून माझं काय करायचं ते. लाज नाही वाटली वय गे कृष्णे तुला? गावदेवीच्या अंगावरचे घातलेले दागिने कसे काढून घेताना? कृष्णा म्हणते, अगं गोदाक्का म्या नाही केलेलं हे समज, म्या का करू चोरी? गोदाक्का म्हणते, गप ग, उगाचच्या उगाच खोटं बोलू नगस आणि मला तुझ्या मदतीची तर काय बी गरज नाही. ह्या असल्या पोरीची मदत घेण्या वाचून मदत न घेतलेली बरी.
म्या करीन माझं काय करायचं ते. एवढं बोलून आता गोदाक्का तिची मोळी उचलते. गोदाक्काला मोळी डोक्यावर घ्यायला जमत नाही. ती तशीच मोळी हातावरती घेते आणि हातात घेऊनच ती आता तिकडनं हळूहळू चालायला सुरुवात करते. कृष्णाला वाईट वाटतं खरं, पण कृष्णा काहीच बोलू शकत नसते. त्यानंतर चालत चालत आता रात्र झालेली असते. रात्रीची वेळ असते. कृष्णा ही पुढे पुढे चाललेली असते आणि इतक्यात तिला पूजाने अख्ख्या गावात लावलेले ते बॅनर दिसतात. आता ते बॅनर बघून तर कृष्णाला खूपच जास्त राग येतो. कृष्णा ताबडतोब ते बॅनर काढते तिकडनं आणि ते बॅनर फाडून टाकते आणि म्हणत असते, नाही केली म्या चोरी, नाही केली म्या चोरी. का म्हणून कळत नाही आहे कुणाला बी. सांगायला लागलोय ना म्या नाही केली चोरी. मग नाही केलीस ना. आणि मग आता कृष्णा हे लगेचच सगळ्यात अगोदर ते फाडते आणि खाली फेकून देते आणि स्वतःसुद्धा खाली बसते. खाली बसून कृष्णा आता तोंडावरती हात घेऊन ढसाढसा रडत असते आणि म्हणत असते, नाही केली म्या चोरी, नाही केली. काहून पटत नाही आहे हे कुणाला बी, काहून खरं नाही वाटू राहिलं लोकांना. त्याबरोबर इथे आता बाळजाबाई त्या ठिकाणी आलेले असतात. आता बाळजाबाई आल्याबरोबर लगेचच त्या म्हणतात, आलोय आम्ही. मग आता जी मुलगी कृष्णाच्या जागी गेलेली असते तिच्यासारखी साडी नेसून ती तिथे येते आणि बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई. त्याबरोबर बाळजाबाई गणपतकडनं पैसे घेतात आणि त्या मुलीला देत म्हणतात, हे घे, जितके ठरले होते त्यापेक्षा जरा जास्तच आहे, धर. त्याबरोबर ती ते पैसे घेते आणि म्हणते, आभारी आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तुझा आभार ठेव तुझ्याकडंच. हे पैसे घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गावात वातावरण तापलेलं आहे, जपून राहावं लागेल आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या आत्ता ही साडी जाळून टाकायची, समजलं. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, वय वय म्या करतो ते समज. आणि मग आता बाळजाबाई तिला सांगतात, नीट राहा, चूक करू नको. ती होकार देते. त्यानंतर बाळजाबाई ताबडतोब गाडीत बसतात, तिकडनं निघून जातात. ती मुलगीसुद्धा तिकडनं निघून गेलेली असते. तर इथं आता थकून भागून शेवटी कृष्णा घरी आलेली असते. घरी येऊन ती आता एका जागी दारात बाहेरच बसलेली असते. आता बाहेर बसलेली असताना कृष्णाला लगेचच ते बॅनर बघितलेले आठवत असतात. रांगडे पाटलांची सून कृष्णा रांगडे पाटील हिनं केले असणार का गावदेवीच्या दागिन्यांची चोरी. त्याबरोबर आता ते आठवून कृष्णाला वाईट वाटतं. कृष्णा म्हणत असते, नाही केली म्या चोरी, नाही केली. कशापायी करू म्या चोरी, नाही केली म्या चोरी, नाही केली. आता म्या नाही केली चोरी, नाही केली. कृष्णा बोलत असताना दुष्यंत तिकडे आलेला असतो. आता दुष्यंतने कृष्णाला हे शब्द बोलताना ऐकलेलं असतं. मग दुष्यंत हा न राहून पुढे येतो आणि कृष्णाला विचारायला लागतो, कुठे होतीस दिवसभर, कुठे गेलेलीस. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला अगदी शांतपणे उत्तर देत म्हणते, दुष्यंत सरकार, काय आहे नवं, जेव्हा बुद्धीची आणि नशिबाची समधी चक्र फिरत्यात नवं, तेव्हा हातापायाची चक्र बी चालवायला लागतात. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं मी सरळ प्रश्न विचारलाय ना तुला, मग उत्तर दे ना माझ्या प्रश्नाचं. हे कोड्यात बोलण्याची काय गरज आहे, कोड्यात का बोलतेस. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुम्ही तरी कुठं बोलता माझ्या वांगडं सरळ, तुम्ही जसं उत्तर देतायसा तसंच बोलायलो ना व म्या बी आज. त्याबरोबर दुष्यंत हा आता डोक्याला हात लावतो आणि मग कृष्णाला म्हणतो, अरे मी सरळच विचारलं होतं, याला काय अर्थ आहे. इथे मी काळजीने तुला विचारायला आलो की तू दिवसभर कुठे होतीस, काय करत होतीस, तर ते सगळं राहिलं बाजूला, तू माझ्याबरोबरच वाद घालत बसलीस. बोल ना कृष्णा, मी तुझ्याशी बोलतोय. त्याबरोबर मग कृष्णासुद्धा आता उठून उभी राहते आणि दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, म्या चोरी केलेली नाही. चोरी केलेली नसताना मला लोकांनी पिंजऱ्यात उभं केलं आरोपीच्या. समदे म्हणायला लागले म्या चोरी केली आहे, म्या चोरी केलेली आहे. मग सांगा की कसं वाटेल. आणि त्यात आता तुम्ही बी येऊन माझ्याशी भांडण करायला आहे. मग मला वाईट वाटणारच ना. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ, प्लीज तू रडू नकोस, शांत हो. हा बघ, हा तुमच्या बायकांचा ना मेन प्रॉब्लेम असतो. तुम्हाला जरा काही बोलायला गेलं की तुम्ही लगेच रडत बसता. जाऊ दे, मी ना तुझ्याशी बोलायलाच यायला नको होतं, माझंच चुकलं, मीच मूर्ख आहे. कृष्णा, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी तुझ्याकडे यायला नकोच होतं, मी पुन्हा नाही करणार अशी चूक. एवढं बोलून आता दुष्यंत हा तिकडनं जायला लागतो. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, मग आधी तुम्ही रडावं असं बोलायचं आणि मग नंतरनं हे असं सारी म्हणायचं, मग ह्याला काय अर्थ आहे. मग दुष्यंत हा तिकडनं जातो. आता दुष्यंतला परत कृष्णाची दया येते. दुष्यंत परत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला विचारतो, त्यावर कृष्णा म्हणते, काय झालं. मग दुष्यंत म्हणतो, तुला काही खायला प्यायला आणू का, पाणी वगैरे पितेस, घेऊन येऊ पाणी.
त्याबरोबर आता लगेच कृष्णा हे दुष्यंतला म्हणते, नग काय नग. दुष्यंत म्हणतो, अरे मी चांगल्यापणे विचारतोय खरंच. त्यावर कृष्णा म्हणते, हा मग म्या बी नग म्हणलं नवं. तसं बी म्या ठरवलं आहे, पण केलाय, जवळ गावदेवीचं दागिनं घावत नाही तोवर म्या काय बी नाही खाणार पिणार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय काहीच नाही खाणार आणि पिणार सुद्धा. कृष्णा याला काय अर्थ आहे. तू पण केल्याने, तू हे असं काहीतरी व्रतवैकल्य करण्याने गावदेवीचे दागिने सापडणार आहेत का. कृष्णा म्हणते, पण म्या बोललोय नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं पण मग तू काही न खाल्लं प्यायल्याने काही लोक समोर येणार आहेत का आणि तुला सांगणार आहेत का की हो 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 मी चोरलेत म्हणून दागिने, मी केलं आहे म्हणून सगळं, असं कोणी कन्फेस्ट करणार आहे का. नाही ना. मग हे सगळं करण्याला काय अर्थ आहे. हा वेडेपणा आहे, शुद्ध वेडेपणा. समजलं ना तुला. उगाचच्या उगाच काहीतरी करायला जाऊ नकोस. हे असं सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे. तुला का कळत नाही आहे. का उगाचच्या उगाच तू वेड्यासारखं वागत जातेस कृष्णा. नको उपाशी राहू. उपाशी राहून काय मिळणार आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्या ठरविले. मग दुष्यंत तुला काही करायचं आहे ते कर, एवढं बोलून तिकडनं आतमध्ये येतो. आता इथे बाळजाबाई ह्या फोनवरती बोलत असतात. हो हो आमदार साहेब, हो वय वय मिळालं ना व तुम्हासनी. आहो अजून मिळालं नाही वय. असं काय बोलायला आहे. हां हां बरं बरं, दिवाळीच्या शुभेच्छा बघा तुम्हासनी बी. हो हो लई शुभेच्छा. त्याबरोबर त्या ठिकाणी मैनावती येते. मैनावतीने येताना आता लाडू आणलेले असतात. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई मैनावतीकडनं लाडू घेतात. तर आता जयकांत विचारतो, मम्मी अगं आज लाडू कशा पायी. त्यावर आता मैनावती म्हणते, अरे दिवाळी हाय आणि सकाळी आमदार साहेब बी आलो होतं ना व, आमदार साहेबांनी आणलाय. आहो धरा. त्याबरोबर गणपत म्हणतो, अगं मला जास्त न गं, मला शुगर आहे ना व. त्यावरती म्हणते, हो बाई हो, त्यात तुमच्या शुगरची एक नाटकी नुसती. धरा घ्या खा. त्याबरोबर लगेचच गणपत लाडू खायला घेतो. मग आता लगेचच त्या ठिकाणी मैनावती म्हणत असते, दिवाळी म्हणलं की खायला प्यायला हवंच असतं की. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. आता दुष्यंतकडे बघून बाळजाबाई लगेचच मैनावतीकडे बघतात आणि मैनावतीला इशाऱ्यात खुणावतात की जा मैनावती, दुष्यंतला सुद्धा लाडू दे. मग काय, मैनावती लगेचच दुष्यंतच्या समोर येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत हे घे तोंड गोड कर. अरे दिवाळी हाय आणि तसं बी गोड खायला कुठं लागतंय कारण. त्याबरोबर दुष्यंत हा लाडू खाण्यासाठी त्यातला एक लाडू उचलतो आणि मग त्याला कृष्णाचे शब्द आठवतात. त्याने तिला विचारलं, तुला काही पाणी वगैरे हवं आहे का, आणू का काही. त्यावेळेस तिने सांगितलं की नाही मला काहीही नको आहे. जोपर्यंत गावदेवीचे दागिने घालणार नाही तोवर म्या काय बी न खाण्यापिण्याचा पण केला आहे आणि म्हणून मला काय बी नगं. आता हे आठवून दुष्यंतला जरा वाईट वाटतं. दुष्यंतने हातामध्ये लाडू घेतलेला असतो. बाळजाबाई दुष्यंतकडे बघत असतात, पण दुष्यंत मात्र कृष्णाची आठवण काढत असतो. त्यामुळे मग आता दुष्यंत हा तो लाडू घेऊन तसाच हातामध्येच थांबतो, खात नसतो. तर बाहेर कृष्णा ही शांतपणे बसलेली असते. दोघंही जण एकमेकाला मिस करत असतात, एकमेकाची आठवण काढत असतात थोडक्यात. त्यानंतर आता लगेचच इकडे पुढे बंट्या हा कृष्णीला सांगतो, कृष्णे हे बघ तीच आहे ती बाई, बघ बघ ती बघ, पकडूया तिला. आणि मग कृष्णी आणि बंट्या दोघं बी त्या बाईला पकडायला जात असतात. तर इकडं आता दुष्यंतला काही लोक मिळून मारत असतात. इतक्यात कृष्णा तिकडे येते आणि कृष्णा आता हा प्रकार बघते. आता बंट्या म्हणत असतो, अगं कृष्णे तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना स्वतःला, मग चल की. कृष्णा म्हणते, त्यापेक्षा महत्त्वाचं मला माझं 7 जन्माचं नातं आहे. आणि मग कृष्णा आता तिथे मध्ये पडते आणि दुष्यंतला वाचवते. त्यानंतर मग आता कृष्णा आणि दुष्यंत तिकडनं चाललेले असताना मागून एक माणूस येतो आणि आता तो दुष्यंतच्या डोक्यामध्ये काठी घालतो. त्याबरोबर दुष्यंत खाली कोसळतो आणि त्याची शुद्ध हरपते. कृष्णा त्याचं डोकं मांडीवरती घेऊन बसलेली असते. तर लगेचच बंट्या म्हणत असतो, कृष्णे अगं आता तू स्वतःला निर्दोष सिद्ध कसं करणार, कसं होणार समज. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.